पक्षी बघा आलेली आहे मंडळी पूर्ण गँग. समीर बघा कॅफेच्या बाहेरचा नजारा बघा. दार्जिलिंग मध्ये येशाल तर या कॅफेला नक्की भेट द्या. एकच नंबर लागला पिझ्झा. हो मॉर्निंग मंडळी आता जातोय आम्ही टायगर हिलला. तर सर्वात आधी आपण नाश्ता करूया मग टायगर हिलला चाललंय. तर सर्वात आधी आपल्याला नाश्ता करायचा. आज नाश्त्याला काय बघू चला मेनू. मंडळी आज नाश्त्याला मेनू काय तुम्हाला दाखवतो. ब्रेड आहे, ब्राऊन ब्रेड पण आहे, पुरी भाजी क्या काय सांबार इडली उपमा इडली इथे काय इथून सॉरी सँडविच वेज आहे, कॉफी चाय चॉको तर करतोय आता आम्ही नाश्ता. तो वॉटरमेलन खूप काय आहे नाश्त्याला बघूनच पोट भरेल डायरेक्ट. समीर काय काय घेशील तू? बघ ना काय बघ सँडविच आहे ब्राऊन आणि पुरी भाजी आहे, उपमा आहे, इडली आहे आणि चॉकोस पण दिले दूधमध्ये. चॉकोस हा चॉको सँडविच आहे. काय घेणार तू? तिला आवाज द्या अर्शले. मी नाश्त्याला घेतलंय उपमा आहे, ब्रेड आहे ब्राऊन, सांबार, इडली. मंडळी ओके मध्ये नाश्ता झालाय आता आपला. तर आता आपण जाऊया टायगर हिलला. तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय तिथे. तर चला मंडळी सर्वात आपण आधी आलोय जॅपनीज टेम्पल पाहायला. तर बघा इथला कसं आहे वातावरण. थांबा तुम्हाला वरती नेतोय. वरती कसं आहे ते दाखवतो तुम्हाला. तेव्हा आहे अजून वरती जाऊया आपण. अजून वरतून कसं दिसतंय तेव्हा बघूया आणि आपल्या बुद्ध टेम्पलचं दर्शन घेऊया आपण पहिलं. कसं एक नंबर. चप्पल काढायला लागेल मी यांचीच फोटो काढी. चप्पल नाही काढायला. चला मंडळी अजून वरती जाऊया. तू काय बोलला पहिले? हा आपला आपण मानतो फक्त विष्णूचा 9वा अवतार बुद्ध. कुठं वगैरे तिथे खाली गाड्याला लावले आणि वरती आपण आलोय. थंडी खूपच आहे. सर्वात पूर्ण राऊंड मारतोय कसं काय ते बघतोय. तिकडे वरती काय अजून काय दिल्ली. तर इथून आपलं झालंय फिरून. टायगर हिलला आपल्याला लास्टला जायचंय कारण की फॉग असल्यावर काय दिसणार नाही. फॉग गेल्यावर दिसणार आहे तिथे जास्त काही म्हणजे असं काहीतरी चांगला पाहायला भेटेल. फॉग असल्यावर मज्जा नाही. बुट्टा घालून दिल्ली. आपला प्लॅन कॅन्सल झाला ना आपण आलोय आता टायगर हिलला. सर्वजण आलेत. आता तुम्हाला काहीतरी खतरनाक बघायला भेटणार आहे. चला इथला क्लायमेट बघा. क्लायमेट काय जावं लागेल कंश
दहावीला हे वरती जावं लागलं का आपल्याला अपना दिल है आवारा. रोशन भाई मूड में जीत बोलते लवकर या लवकर काहीतरी पाहायला भेटणार आहे तुम्हाला. खावाला त्यात दिसते खावा खाण्याशिवाय दुसरा काही दिसत नाही. खावाचा आणि गाडीन झोपाचा. काय दिसते काय काय तो धूप एकदम ओके मध्ये धूपच दिसते राहायच. पातवली बघती पाठी मागचे तो वातावरण चांगलं आहे. ही आता आमची तयारीच अशी पण दिसते मंडळी. काय काय आले क्लिअर व्हायला पाहिजे वातावरण. फॉग गेला पाहिजे ना कडक मध्ये ऊन पडला पाहिजे. टॉयलेटला जातो एवढे खराब नशीब कोणचे नसले पाहिजे कारण की इथला धुक्याच्या मुलं काय दिसत नाही. इथला एवढा वर आहे ना क्लायमेट होते नंतर शेवळ काय सकाळी सकाळी पण आमच्या नशिबात काहीच नाही. लोक आल्यावर आणि मोमो काय होणार आहे या खावाच बघता नाही. बघू आता क्लिअर होते का वातावरण नाहीतर असंच एकदम बॅड लक. आम्हाला अशी पिलं केवढी डोंगरी पण येते. आम्ही फिरायला नाही आलो आहे जास्त करून आम्ही खावायला आलो मंडळी. हो ठेवता हो खाली कनव ठेवू मोमो तर मोठं का नाही अरे मास पडले आपलं तसंच ते चम्मच काय तुमचं दे मॅगी खपवतो. जी चम्मच जे उचलती नाही एकदम फक्त कोबीच आहे. और एक मॅगी बनव ना. दोन चम्मच का दे दो मॅगी तिकडे चम्मच जे उचलतो दोन मोमो खाली एक चम्मच पक्का येते. त्याच्यासाठी आपण आलोय ते दिसत चालले हळूहळू. तुम्ही मग बघा वातावरण क्लिअर होत चाललंय नाहीतर मूड ऑफ झालेला पूर्ण आमचा. कारण की कुठेच काय भेटत नव्हतं दिसत नव्हतं काय. आता हळूहळू क्लिअर होईल पूर्ण तेव्हा अजून भारी दिसणार आहे. बघा लिखाणपट्टी करायला या ब्लॉग मध्ये येते कटाडी चरणी बघा पूर्ण गायब झाला पाठीमागचा सीन. क्लायमेट हळूहळू चेंज होत चालले. थोड्याच टायमात आम्ही इथून निघू दुसऱ्या प्लेसला. दुसरा प्लेस कुठला आहे आपल्याला माहिती नाही मला. ड्रायव्हर नेल तिथेच पण एक नंबर बाई क्लायमेट व्हायला. हिल मधून निघतोय आता कुठे जायचं ते. जूलॉजिकल पार्क, हिमालयन माउंटेनियरिंग इंस्टीट्यूट और आपका म्यूजियम एक ही साथ में एक जगह में. जैसे दिखता है ना ना अभी कंचनजंगा सब जगह से दिखता है, यहाँ से तो नहीं दिखा. तो उसके बाद में आपका टेंजिंग रॉक जो कि रॉक क्लाइंबिंग है. टेंजिंग रॉक, गुंगू रॉक. उसके बाद में लास्टली हम लोग टी गार्डन जाएंगे. इसके बाद में वो है. तो अभी घूम छोड़ के आपका पता से. हाँ चलो चलो ठीक जाऊ आपण केव्हा येतील तिकडे. इथले रस्ते बघा रस्ते वळण.
आता आम्ही आलोय बताशा लूकला. सर्वात आधी इथं आपल्याला तिकीट काढायला लागेल. तिकीट आहे तो 50 रुपये. 50 रुपये तिकीट आहे. बघूया आतमध्ये कसं काय आहे ते. असं इथे फोटो आहे, असं आहे. चला आतमध्ये गेल्यावरच समजेल आपल्याला काय काय आहे इथे. तिकीट एंट्रीज एकदम फर्स्ट क्लास आहे काही, ग्रँड एंट्री. आणि त्यात आम्ही ग्रँड लोक आलेत म्हणजे अजूनच भारी. काय बोलते म्हणा. मी घेतो इथून काहीतरी म्हणजे कपडे काय घेणार. काय नाही फोटो इकडे सगळे घाला ते कपडे उलट उलट. हा ठेव दे असं त्याही घातले मग तसं. आता इकडे मज्जा येणार आहे कारण इथं आम्ही आता त्यांचे पारंपरिक युनिफॉर्म घालणार आहे. बाबू किती क्यूट आहे बघ. चिऱ्या फोटो काढ मोबाईल. माझा फ्रेंड जीवलग आहे आपला. टॉय ट्रेन धावते इथून. काय बोलतो तो. टॉय ट्रेन इकडे येत नाही का मग. काय बघता शालू 50 रुपये तिकीट. हे बघ ड्रेसिंग मी पण घालणार आहे मंडळी आता. हे बीजेच सगळे सेमान. हर्षल यांचं डान्स कसं मारी ओ माय गॉड. चाकू काय सांगते बरं. चाकू आहे मंडळी. कसं हिचं ते सांगा तुम्ही. आम्ही सगळ्यांनी थांब आधार ना कोणतरी. सर्वजण कसे दिसतात बघा मंडळी. आरुती, रोहित दा, हर्षल, रफिक चिकनवाला, पाव किलो चिकन, कल्वेश, खोखरे मानव, विनायक, कुकरी, आलेली आहे मंडळी पूर्ण गँग. समीर बघा. चला आता फिरूया आपण असं डायरेक्ट. पब्लिक हैराण करूया. थांब यायला येऊन दे सगळे ना. थांब येऊन दे ना सगळे ना यार. चला अरे इथे इकडे थांबले ते त्या पैसे नका देऊ फक्त जॅकेट मध्ये. चला वरती लॅन्स जावे ना. ती फिरायला की विनायक यांची आहे ना. आता ट्रेन तुम्हाला दाखवतोय. ट्रॉय ट्रेन. टॉय काय ट्रॉय काय काही समजत नाही. स्टेशन आहे का यो. हा स्टेशन आहे. स्टेशनचं नाव नाही. ग्रँड एंट्री होते आता आमची. तर तुम्हाला दाखवतो इथला पूर्ण गार्डनच आहे ना यो. गार्डन सारखंच आहे ना. पब्लिक बघतात म्हणजे आमच्याकडे. कारण की आमचा नादच नाही. नाद करते काय यायलाच लागते नाही का. यायलाच लागते चहा पावडर घ्यायला.
फोटो भी खिंचाने से बोले अभी मिलेगा तुरंत फोटो। जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. वेदांत फोटो काढता, फोटो काढता. चला इथून नाही दे. बघा ही वाली कपडे वगैरे सर्व काही काढले. आता फोटोशूट करू आम्ही. काय व्हिडिओ शॉट घे ना, 15 सेकंदाची व्हिडिओ तरी आली पाहिजे. बघा अजून क्लिअर झाला तो. हा पूर्ण बर्फाचा डोंगर आहे. मानू इकडे बाहेर पडू. मंडळी इथून फिरून झाला आता आपला. इथे खूप मजा आली. तर आता जाऊ दुसऱ्या प्लेसला. कुठे जायचं ते मला माहिती नाही, बघू. चला मंडळी आता चाललोय आता आम्ही झू मध्ये, म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये चाललोय आता आपण. बघूया इथे काय काय भेटते प्राणी पाहायला. काय बोलते? वाघ तर तुमच्या समोरच आहे. वाघ तर तुमच्या समोरच आहे. वाघ बघायची गरज नाही तुम्हाला. चला. आमच्या गावी हत्ती आहेत, घोडे आहेत, प्राणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तिथे. पाहायला हरिण आहे, वाघ आहे, कोंबड्या पण काय. वाघ कुत्रा बुकला तर पला जाईल ही एंट्री आहे आपल्या प्राणी संग्रहालयाची. तर बघूया इथे तिकीट किती घेतात आपल्याकडून. पर पर्सन किती? पर पर्सन 110 रुपये तिकीट आहे. तिकीट काय म्हणजे वाजरी काय ब्लॉग मध्ये अस्वल बघायचा आता आपण. अस्वल बाबूला पण दाखवायचा. अस्वल आपण बाबूला चित्त बित्त त्याला सगळा बघून आता आलं होतं. सगळा बघू. 110 रुपये वसूल करू. वाघ नका सगळी पोरं वाघ आहे. आणि यो कुत्रा आहे, यो कुत्रा यो काय आपल्याला समजलं नाही. डुकरान आंटी डुकरा हरिणचा का काहीतरी प्रकार आहे. चला या तुम्हाला अजून दाखवतो. विषय तर काय पुढचा इकडे ते पहाड डुकरा नाही पहाड मधले. पहाड मधले आणती पहाड मधल्या बकऱ्याने. पहाड मधले असतात त्या. पुराव हे मारामार झाले बा यांची. इकडं अरे जे ना धर 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 धर. जीत या उला उला या. सांबर बघा सांबर. तो इडलीची जो जोडीचा खाता तो सांबार नाही. आमच्या ग्रुपचेच सर का व्हायले मारामारा निघते. इकडे काय पाला नाही वाटते. म्हणाली लेपट डिनर करायचं. मारामारीच जमतात काय
तो लेपर्डचा प्रकार वेगळाच हो. पहाड मधला असतो मजा येते गबलंजी हलायची मानेन. बघ बिबट्या मंडळी, बिबट्या बघा बिबट्या. तो कुत्रा बित्रा येईल तो. झोपल्यात ते. नो डिस्टॉप. तरी वेगळेच पक्षी आहेत बघा, पहिल्यांदाच बघतोय. हा बघा, हा पक्षी बघा. गोल्डन प्लास्टिक. हे पुढे पोपट पण. हे मकाव आहे बघ वरती, मकाव तो काय ते कोपऱ्याला. मकाव मकाव. हे बी हे व्हाईट वाले बघ. हे बघ, कधी बघले नाही असे. हा पक्षी बघा. ती कोंबडी पण चल तिकून. मकाव बघा, मकाव जवळून दाखवलं. मकाव मकाव कस नाही बघ. जाऊ नका, अजून खूप काय आहे. अजून आपल्याला टायगर बघायचं आहे. वेगवेगळे प्रकारचे पक्षी प्राणी सर्व काय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. भूक जाम लागले, खाल डायरेक्ट. चल 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 नको. वाघ दिसते का तुम्हाला? झोपलाय तो आता सध्या, आराम करतोय. तुम्हाला आता व्हाईट वाघ दाखवतो. व्हाईट जवळ आलाय आता. जीत पोटू का रे का? कस नाही ब. मला माकड दाखवतोय म्हणजे मानव. तुम्ही वाघ बघितला असेल जवळून, तो आपल्यासाठी जवळ आला. तो कोल्हा नाही. काय बोलते तुम्हाला? उवा बघतोय. कोऱ्या पण आहे बघा. वर्ष असेल ना तिकडे बघायला. हल्लो हल्लो भालू जवळ येत चालले बघा. भालू भालू बघा. भालू
त्याला काहीतरी व्हायले वाटते. आला आला आला. तुझ्यान कर ना, माझ्यांनी ना बरोबर आहे. तो गौरा हल्लो आयला आयला. आला आला. कसा मारले समीर. रोशन तुम्ही भालू तर बघितलं असेल, तर आता आपण रेड पांडा बघायला जाऊ. तिथे वरतीच आहे. हा बघा रेड पांडा वरती बसला. तो एक खालती पण आहे बघ, खालती तो खालती दिसते. अरे मग पॉवर बिंदू रेड पांडा. वरती येऊ नव्हता. मागचा पिसरा मोठा होता. त्याचं नाव काय? घे ना आता इकडे काय आहे का? इकडे पण तेच धुवूस आहे. तो लाव पडेल त्याच्या बसली. हलवे फिश. तर मासे पाहायला दाखवतो तुम्हाला. मासे वेगवेगळ्या प्रकारचे आहे का तिकडे? काहीच नाही. तिकडे काहीच नाही. हे नाही कुठला प्रकार खोल समुद्र नसताना साऊथ पॅसिफिक अँड इंडियन ओशन. आपल्या भारतात नाही आढळलं. असतं ना बाऊल. इंडियन भेटते ना माहिती ना. सगळ्यात नाही त्या लिहून असते माहिती ना. काय काय भेटते बघ अखंड भारतात. हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे, पण खूप सारी मजा येणार आहे. खूप काय बघायला भेटला इथे आम्हाला येऊन, आणि तुम्हाला पण. चाललेलं आहे
आता फिरायचा आहे दार्जिलिंगचा मॉल रोड. बघूया इथला कसा मॉल रोड आहे. मॉल रोड चालू झालेला आहे दार्जिलिंगचा. पाहूया. गर्दी बघा इथे. असेल काय घेणार का? हा हर्षल शाळ वगैरे ठेवायला बिवायला भारी नाही काय स्टॅच्यू तर का? बघू थांब नंतर नाही आताच काय त्या पुढे बघू. सर्व काही लेडीजच सामान आहे. काही लेडीजच दिसते मंडळी इथं मला तर. हा समीर आपल्या पण आहे का नाही काही बॉय लोकांचा बॉईज. तिथे चाललं कैसे या ट्रेन मध्ये निवाजा कसा पटला घरी. कल्पनाच वाटलं इथं काहीतरी चालू आहे. काय मेला त्यांचं या जत्रा सारस म्हणजे जत्रा मेला. सरस कॅफेच्या बाहेरचा नजारा बघा. ओ माय गॉड इकडे करायला पाहिजे होती ती व्हिडिओ. हा जीत कारू इकडेच. शपथ काय सीन आहे. आपलं हॉटेल आहेच काय तरी असं खाली. इसको बोलते जन्नत. तिच्या व्हरायटी बघा म्हणजे जातो आम्ही कॅफे मध्ये कारण की आम्हाला जाम भूक लागले. काय कॅफे बघा म्हणजे काय होतं. आपण या कॅफे मध्ये आलोय. होप कॅफे. ही कॅफे फुल फेमस आहे दार्जिलिंग मधली. तर आतमध्ये बघा मी आता खालती उतरलो. हो केक आहे स्वीट पिझ्झा चिकन पिझ्झा रावस दिसतो. चला आता आम्ही खातोय. भेटू आपण थोड्या टायमाने. दार्जिलिंग मध्ये येशाल तर या कॅफेला नक्की भेट द्या. एकच नंबर लागला पिझ्झा. हो पत्तीची शॉपिंग झालेली आहे आपली. बघू शकताय. हर्षल पण घेतोय चाय. गरमागरम चाय. चाय पत्तीची शॉपिंग बघा आमची किती झाले. 20,000ची तरी शॉपिंग होईल आमची इकडे चहा पत्तीची. याने गर्लफ्रेंड साठी पण घेतले.
टाकशील आमच्या आज प्रीमियम घेतले त्यांची अर्चल घेतली का काय कुठली घेतली तर सांग सर्व व्हरायटी का चाय पियाला यायलाच लागते या मग आमच्या घराची चहा पिवायला